नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत आलो आहे आंबोरे यांच्या गोठ्यावर. मागे इथे घरात एक मोठा काळा घोणस पकडला होता आपण. आज परत त्यांच्या घरात साप निघाला आहे. दिसतंय का बघ? टॉर्च दुसरी नाही का? दुरून पकडा. बिनविषारी आहे, तस्कर आहे. एक मोठी बॅटरी नाही का तुमची बाई? मोठी बॅटरी नाही ना. तस्कर जातीचा बिनविषारी साप आहे. बघा उंदीर कसा पळालाय. उंदराच्या मागे साप घरात घुसतात. उंदराला आम्ही खूप औषधी टाकू. बघू शकता मित्रांनो, हा आहे कॉमन ट्रिंकेट स्नेक. मराठी नाव तस्कर, हिंदी नाव अलंकार. उंदर खाणारा साप. मला मोठा उंदीर पळाला की आता. उंदरा आहेत तोपर्यंत साप घरात येतच राहणार. आता सर उंदराचं लय औषध टाकून उंदर का मरे ना. त्याला आहेत ना हे खाणारे. पण ते आहे खाणे आमचं असं पाय पडला तर आमच्यावर. त्याच्यासाठी तेवढी काळजी घ्यायची. एक सगळ्यात महत्वाचं, कुठं फटी राहू देऊ नका. आता तुम्हाला मागच्या वेळेसही म्हणलं होतं, ह्याच जागेवर घोणस पकडला होता. मागच निघाला. घोणस तो विषारी साप होता. हा आहे बिनविषारी. बिनविषारी आहे ना? धामण आहे नाही, तस्कर. तस्कर आहे का? बाबा किती म्हणलं बघता. 3-4 फूट आहे. पहिल्यापेक्षा लांब 2.5-3 फूट. हो. तेव्हा आम्ही तिथं पाहिलं होतं. दिसला कुठं? मोकळेच होता. तेव्हा तुम्ही नव्हते, कोणी छोटा मुलगा आला, ते काहीतरी दादर नाही आला, लगेच त्यानं बघितलं तर 1 महिना झाले तिथं होता. तिकडे एकदा मागं परत दिसला होता. तिकडे हाच होता, तो खाली आला इकडे. साप तर राहणारच, जंगल म्हणल्यावर राहणार. कारण आपण आलोय रानात राहायला, त्याच्यामुळे हे सगळं राहणारच. थोडंसं घर व्यवस्थित करून घ्यायचं. करू आता यावेळेस करू. एवढे गरीब नाहीत तुम्ही, घर व्यवस्थित ठेवणार नाही. चांगले जमिनीवाले माणसं आहेत तुम्ही. आणि थोड्या काही नाहीत जमिनी, चांगल्या जमिनी आहेत तुमच्याकडे. कसं आहे, आपलं घर जर सगळ्यात महत्वाची जागा आहे, ती जर व्यवस्थित सुरक्षित राहिली तर सगळ्या गोष्टी सुरक्षित राहतील. अतिशय सुंदर असलेला अर्ध्या अंगावर डिझाईन असते आणि बाकीच्या अर्ध्या अंगावर चॉकलेटी कलरचा आणि 2 काळ्या रंगाचे पट्टे असतात. 2 रंगाचा आहे म्हणून 2 साप आहेत. काय काम नाही, 2 मी म्हणलं नाही, एकच असं आहे म्हणून. चट्ट पट्टे. तोंडावर 2 काळ्या वगैरे अशा असतात. निमुळतं तोंड. साधारण 3.5-4 फुटापर्यंत वाढणारा कॉमन ट्रिंकेट तस्कर साप. त्याला उंदरांची तस्करी करणारा साप म्हणतात. हे उंदरं खाऊन त्याची तस्करी करतो. नाही, मारू नकाच. मारून तुम्ही तुमचं नुकसान. मारला नाही, त्यासाठीच नाही केलं. आता खरं तर बिनविषारी साप म्हणजे असे राहायला पाहिजेत आजूबाजूला. विषारी साप यायचं टेन्शन थोडं कमी असतं. धामण ठेवली ना ती इथंच आहे. 2दा पाहिली. आणि राहू द्या ना, मग ती उंदर खाऊन मदतच करतील तुमची. पाहिली की माझं भेव वाटतं. म्हणजे मावशी, साप चावतो कधी त्याच्या अंगावर पाय पडल्याशिवाय. मग समोर बघितल्यावर त्याला घाबरायचं नाही. फक्त जिथं ज्या वेळेला दिसत नाही त्यावेळेला घाबरा, कारण तुम्ही त्याच्या भागात काम करता. कमाल काही नाही मावशी सगळी त्याची माहिती आहे फक्त व्यवस्थित. आणि हेच तुमची थोडीशी भीती कमी व्हावं म्हणून सगळं. वाटे सर आपण त्याला काय केलं असं धरलं असतं, आपण इकडे दाबून धरलं की ते डसते. नाही, चावू शकतो. पण ते विषारी कोणता बिनविषारी कोणता ते माहिती असायला पाहिजे. त्यामुळे तसं काही करू नका. आम्ही आहोत, फोन करून बोला, आम्ही येऊन घेऊन. चला, धन्यवाद. ज्यांच्याकडे पकडलाय आपण साप, मागच्या वेळेला तुम्ही नव्हते. नाही, मी नव्हतो त्यावेळेला. खूप छान. म्हणजे असं कुलकर्णी साहेबाचं खरोखर या बाबतीमध्ये खूप मोठं असं योगदान आहे. माझ्याच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा त्यांनी बरेच रेस्क्यू केलेले आहेत. आणि या रेस्क्यूमुळे बरेच म्हणजे जे बिनविषारी साप असतात त्यांची होणारी जी हे असते, विल्हेवाट होते किंवा त्यांना मारले जाते, ते नष्ट केले जातात. ते खऱ्या अर्थानं एक प्रकारे शेतकऱ्याला मित्र असतात आणि मानवाला सुद्धा ते मित्र असतात. तर अशा सापांबद्दलची
योग्य अशी माहिती कुलकर्णी साहेबांना असल्या कारणामुळं हा जो बचाव आहे या भागामध्ये सर्रासपणे, म्हणजे आता माझ्या घरी दुसरी वेळ आहे हो. आणि दुसऱ्या वेळेमध्ये एक चांगला घोणस म्हणजे विषारी साप निघाला आणि हा दुसरा जो निघाला आहे तर हा म्हणजे बिनविषारी साप आहे. याच्या अगोदरही माझ्याच भावाच्या इथे बिनविषारी साप पकडला आणि त्याची सर्वस्वी अशी माहिती विस्तृतपणे या ठिकाणी कुलकर्णी साहेब देऊन म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे सर्पाचं संवर्धनच करत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की खूप म्हणजे छान असं काम आहे. मनातली भीती पण नष्ट होते आणि एक प्रकारे चांगल्या प्रकारची माहिती सुद्धा या ठिकाणी आम्हाला उपलब्ध होते किंवा कोणत्या प्रकारचं तोंड असतं, कसं असतं, काय असतं. थोडीशी ओळख झाली म्हणजे भीती कमी होते. चला धन्यवाद दादा. धन्यवाद. चला भेटूया. चला सिद्धार्थ. हाय मित्रांनो, अंबोरेच्या इथे रेस्क्यू केलेला आता कॉमन ट्रिंकेट तस्कर साप बिनविषारी. अर्ध्या अंगापर्यंत चॉकलेटी, काळी आणि पांढऱ्या रंगाची डिझाईन असते आणि बाकीच्या अर्ध्या अंगावर पिवळ्या रंगाचा मध्यभागी एक पट्टा असतो आणि दोन्ही साईडनी काळ्या रंगाचा एक पट्टा असतो. मराठी नाव तस्कर, इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट आणि हिंदी नाव अलंकार. म्हणजे जे गळ्यात आपण दागिने घालतात लेडीज त्या टाईपचं म्हणता येईल आणि तशीच डिझाईन आहे या सापाच्या अंगावर. चिडल्यानंतर एस शेपमध्ये येऊन तोंड उघडून समोरच्याला घाबरवतो. मुख्य खाद्य उंदीर. बऱ्यापैकी मानवी वस्तीत किंवा माणसाच्या घरात राहणारा साप. ज्या जागेवर हा पकडला तिथेच 1-1.5 महिन्यापूर्वी सेम प्लेसला घोणस पकडला होता, जो एक विषारी साप आहे. तोंड लंबुळकं आणि 2 रेषा असतात मानेवर काळ्या रंगाच्या. तस्कर साप बिनविषारी. दिसायला सुंदर असलेला साप. जोपर्यंत मनातली भीती जाणार नाही तोपर्यंत अशा जनावरांमधली सुंदरता आपल्याला दिसणार नाही. साधारण लांबी 4 फुटापर्यंत वाढणारा हा साप आहे. मोठ्या प्रमाणात उंदरं खाणारा. दिलाय मित्रांनो सोडून या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडलं तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नव्हतं सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.